तुमच्या मते सुपर हिरो म्हणजे कोण? ज्याला उडता येतं, ज्याला खूप जोरात धावता येतं, जो डोळ्यांनी लेझर टाकू शकतो, जो खूप सारं वजन उचलतो, जो दृष्टापासून आपलं रक्षण करतो. पण मला काय वाटतं माहितीये, कॉमन मॅन म्हणजे हाच खरा सुपर हिरो. आज आपण अशाच एका कॉमन मॅन टू सुपर हिरो असलेल्या फिल्मची स्टोरी ऐकून घेणार आहोत, म्हणजेच भावेश जोशी द सुपर हिरो. ये है क्या लेकिन? अरे ग्राफिक नॉवल है यार, मुंबई का पहला सुपर हीरो. क्या बात कर रहे हैं? वो तो रावण था ना? जीवन. अरे रावण था, फिल्म का नाम रावण था. अरे यार क्या फर्क पड़ता है, रावण जीवन. यार मैंने पूरा जीवन लगा दिया इसको लिखने में. यार भ्रष्टाचार दीमक की तरह शहर को खोखला कर चुका था. हर पुलिस वाला उस बाहुबली की चाकरी करता था, हर मिनिस्टर उस बाहुबली की चाकरी करता था. और ये सुपर हीरोज बाहुबली की छोकरी को करता था. पहले बीएमसी की वाटर सप्लाई काट के क्राइसिस पैदा करते हैं, फिर वही पानी जो आप ही के लिए है उसे चोरी करके टैंकर में भर के आप ही को पेट्रोल के भाव बेचते हैं. और अब हम आ गए हैं और हम सवाल पूछ रहे हैं और इन्हें जवाब देना पड़ेगा. भावेश जोशी नाम है उसका. हाय हॅलो नमस्कार, माझं नाव आहे चेतन वाघ आणि तुम्ही बघताय ऍब्सोल्यूट सिनेमा. भावेश जोशी हा सुपर हिरो आपल्याला आपल्या जवळचा का वाटतो? कारण या सुपर हिरोने कॉमन मॅन्सला जे प्रॉब्लेम येतात ते फेस करून सुपर हिरो पर्यंतचा प्रवास गाठलाय. हेच या चित्रपटात दिग्दर्शकाला दर्शवायचं होतं. मैंने अपना मास्क उतार कर फेंक दिया क्योंकि अब उसकी कोई जरूरत नहीं है. फिर आज मैं ये कहना चाहता हूँ कि हमारा इंसाफ रुकने वाला नहीं. इस नाम का या इस नाम से जुड़े हुए किसी भी एजेंट को रोकना ये सिर्फ तुम्हारा काम नहीं है, लेकिन उसका नामो निशान इस जमीन से मिटाना होगा. हीरो पैदा नहीं होता, बनता है. या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवाने आणि लिखाण अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने या दोघांनी मिळून केलंय. फॅन्टम फिल्म प्रोडक्शन या प्रोडक्शन हाऊसने ही फिल्म बनवली आहे. आता आपण जाणून घेऊया चित्रपटाच्या स्टारकास्ट बद्दल. भावेश जोशी ही प्रमुख भूमिका इम्रान खान यांना विचारण्यात आली होती, पण त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे त्यांना ही फिल्म नाकारण्यात आली. मग त्यानंतर हर्षवर्धन कपूर यांनी ही भूमिका साकारली. हर्षवर्धनच्या लुकवर तब्बल 2 वर्ष काम करण्यात आलं. सर्वसामान्य ते सुपर हिरोचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्या चित्रपटात खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं गेलंय. ओरिजिनल कट मध्ये चित्रपट खूप लांब होता, त्यामुळे निर्मात्यांना त्याचा काही भाग काढावा लागला. भावेश जोशी या चित्रपटासाठी हर्षवर्धन कपूर याने MMA, कुंफू, मॉयथाय या सगळ्यांचं फायटिंग प्रशिक्षण घेतलं आणि या सगळ्याचं उत्तम चित्रीकरण आपल्याला चित्रपटात दिसूनच येत आहे. भावेश जोशी या चित्रपटाचं बजेट सुमारे 21 कोटी होतं, पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 4.75 कोटी इतकीच कमाई केली. चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळाला. काहींना ऍक्शन आणि त्याची कथा आवडली, तर काहींना तो थोडा संथ वाटला. या चित्रपटानंतर विक्रमादित्य मोटवाने यांनी खूप सारे ब्लॉकबस्टर दिले, जसे की लुटेरा 2013, ट्रॅप 2017, उडता पंजाब 2016, क्वीन 2014, सेक्रेट गेम 2018-19. तर कसे वाटले तुम्हाला भावेश जोशी या चित्रपटाबद्दलचे अननोन फॅक्ट्स हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि ऍब्सोल्यूट सिनेमाला नक्की सबस्क्राईब करा.